तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट आहे। उदाहरणार्थ GR हा 10 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता आणि आजची 14 तारीख आहे। तर वितरण नेमकं कधी सुरू होणार, या अगोदर आपण असं पाहिलेलं आहे की GR येण्याच्या अगोदर सुद्धा वितरण हे सुरू झालेलं होतं आणि आज जरी रविवार असला तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशी वितरण होताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे। त्यामुळे आज वितरण होण्याची काही शक्यता आहे का, नेमकं वितरण कधीपासून सुरू होणार आणि कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यानो, मे महिन्याच्या हप्ते वितरणाची गेल्या 4-5 दिवसांपासून लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहेत, कारण 10 तारखेला हप्ते वितरणासंदर्भातला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून 344 कोटी रुपयांचा एक GR प्रसिद्ध करण्यात आला आणि लाडक्या बहिणींच्या वितरणाचा मार्ग हा मोकळा झाला। पण आज 14 तारीख आहे तरी सुद्धा वितरण हे सुरू झालेलं नाही। नेमकं वितरण सुरू होण्याला काय अडचण आहे, वितरण कधीपासून सुरू होईल, अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी आता विचारत आहेत। तर लाडक्या ताईंनो, असं वाटत होतं की काल वितरण होईल, काल वितरण होणं हे अपेक्षित होतं, पण काल वितरण हे झालेलं नाही। आज सुद्धा वितरण हे होऊ शकते, पण आज जर रविवार असल्या कारणाने, रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे आज जर वितरण झालं नाही तर निश्चितच उद्यापासून, उद्या सकाळचे 10 वाजतापासून म्हणजे सोमवारला वितरण हे सुरू होऊ शकते। या अगोदर असं सांगण्यात आलं होतं की 12 ते 15 तारखेच्या दरम्यान वितरण हे सुरू होऊ शकते। त्यामुळे लाडक्या ताईंनो, उद्याची 15 तारीख आहे, तर वितरण उद्यापासून निश्चितच सुरू होईल अशी आपण आशा करूया आणि माझ्या मते तरी उद्यापासून वितरण हे नक्कीच सुरू होणार आहे। तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रितपणे मिळाले होते त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे। म्हणजेच अशा महिलांना मेचे 1500 रुपये उद्या सकाळपासून जमा व्हायला सुरुवात होईल आणि ज्या महिलांची KYC चुकीची झाली होती, त्यांनी दुरुस्ती केली असेल, अशा महिलांना सुद्धा मेचा हप्ता हा येऊ शकतो। जरी त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तरी सुद्धा मेचा हप्ता त्यांना येऊ शकतो। तर या हप्त्यासाठी आता तुम्हाला माहितच असेल कोण महिला पात्र असतील। ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला त्या महिला पात्र असणार आहे। त्याचसोबत ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल अशा महिलांना सुद्धा समोरचा हप्ता आता मिळणारच आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात वितरण झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।